नमस्कार मंडळी, ठरलं तर मग आजचा म्हणजेच 20 मार्चचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. सुरुवातीला आपण पाहतोय अर्जुन आणि सैली या सँडीला घेऊन एका कॅन्टीनमध्ये जातात. आता सँडी म्हणत असतो मला तर टेन्शनच येते, अचानक एक वकील माझ्यासोबत काय बोलणार आहे ना मला कळतच नाही. अर्जुन म्हणतो टेन्शन घेऊ नकोस, आम्हाला फक्त ना प्रिया मधुकरबद्दल बोलायचं आहे आम्हाला तुमच्याशी. आता तो सँडी म्हणतो प्रिया, अहो कमालच आहे, जवळजवळ 2 वर्षानंतर आज मला ती पहिल्यांदा भेटली. अर्जुन म्हणतो हो आम्ही बघितलं ते, आणि पुढे म्हणतो की तुझी गर्लफ्रेंड होती ना ती. आता असं म्हणल्यानंतर सँडी गप्पच बसतो. बराच वेळ तर सँडी काही बोलतच नाही. सायली म्हणते हे बघ, प्रिया ज्या आश्रमात राहायची ना, मी ही तिथेच राहायची. तुम्हा दोघांना ना मी बऱ्याच वेळेला बाईकवरून फिरताना बघितलंय. आता सँडी म्हणतो की हो खरं आहे, आधी मला सुद्धा असंच वाटत होतं की आम्ही दोघं रिलेशनशिपमध्ये आहोत म्हणून, पण मला नाही वाटत की प्रियाच्या मनात कोणाबद्दल सुद्धा प्रेम असेल म्हणून, असं सँडी म्हणत असतो. आणि पुढे सँडी म्हणतो की मला ना प्रिया खूप आवडायची म्हणून मी तिला वाटेल ती मदत करायचो, आणि म्हणाला की अगदी पैशांची सुद्धा हवी ती मदत करायचो. आता आपल्याला तो सीन दाखवला ज्यावेळेस सँडी प्रियाला पैसे देत होता, म्हणजे सँडी हे सगळं आठवून सांगत असतो. आणि प्रिया त्याच्याकडून ना बऱ्याच वेळेला भरपूर असे पैसे उकळायचे, नाही दिले तर अजून दे म्हणायचे. आणि हा सगळा सीन तो सँडी आठवून सांगतो. आपल्याला फक्त फोटो दाखवलेले आहेत. आणि आता अर्जुन सैली एकमेकाकडे बघतच राहतात. आणि सँडी म्हणतो आणि तीच माझ्या आयुष्यात ती सगळ्यात मोठी चूक ठरली. अर्जुन म्हणतो हे बघा, मला प्रियाबद्दल ना सगळं माहिती आहे, आणि तू जर का तिचा क्लोज असशील ना तर फक्त तुलाच माहिती असलेल्या बऱ्याच गोष्टी अशा असतील ना रे, तर राईट. आता सँडी पण म्हणतो की हो म्हणून, आणि पुढे म्हणतो की पण तुम्ही हे सगळं मला का विचारताय आता, आणि प्रिया तुमची कोण लागते असं सँडी विचारतो. आणि आता आपण पाहतो की डायरेक्ट दुसरा सीन तो म्हणजे अश्विन आणि प्रियाचा. अश्विन हॉस्पिटलमध्ये प्रियाला म्हणत असतो तू अस्मिताताईचं बाळ बघितलं सगळं किती गोड आहे ना ते. प्रिया म्हणते हो ना, आणि अश्विन म्हणतो सगळं किती ती कापसासारखं गोड आहे ग. आणि प्रिया म्हणते हो रे, खरंच खूपच गोड आहे. तुला माहिती आहे का अश्विन, मला ना लहान मुलं खूप आवडतात. आणि पुढे म्हणते की आणि अरे हे तर आपल्या घरातलं बाळ आहे, आता मी त्याच्यासोबत ना खूप खेळणार आहे आणि ना त्याला छान छान गोष्टी शिकवणार. तर अश्विन म्हणतो की हो मामी, तुला हवं ते कर. आणि म्हणतो की बरं तू अस्मिताईला भेटलीस की नाही. प्रिया म्हणते हो भेटली ना, पण मला असं वाटलं की तिला ना थोडा आराम करायला हवा ना, म्हणून तर गप्पा मारत बसले नाही. आणि तसंही ते 1-2 दिवसात येईलच ना घरी. अश्विन म्हणतो हो, ती बाळाला घरी घेऊन येणार आहे म्हणल्यानंतर ना काय करू आणि काय नको असं झालंय मला. आणि म्हणतो कितीतरी वर्षांनी घरात सुभेदारांच्या घरात असं छोटंसं बाळ येणार आहे. आता बघा हा प्रिया म्हणते अश्विन अरे मला तुझ्या भावना कळत आहेत, पण हे विसरू नकोस की ते सुभेदारांचं नाही तर ते दीक्षितांचं बाळ आहे म्हणून. आता अश्विनचा मोडत जातो. अश्विन म्हणतो तन्वी प्लीज नको, त्या माणसांच्या ना आता आठवणी काढू नकोस. प्रिया म्हणते ओके 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 सॉरी. आता अश्विन म्हणतो बरं ठीक आहे, तू घरी निघ, आपण घरच भेटूया. आणि प्रिया म्हणते हो. आणि पुढे म्हणते अश्विन ऐक ना, मला थोडे पैसे देशील का. नाही जास्त नाही, फक्त 20,000 हवेत. अश्विन म्हणतो अरे परत पैसे हवेत तुला. आता असं म्हणल्यानंतर बघा हा प्रिया कशी खोटेनाटी करणं सांगते. इतक्यातच आपल्याला दुसरा सीन दाखवला येतो, म्हणजे पुन्हा इकडे सँडी, अर्जुन आणि सायलीचा. आता सायली त्या सँडीला सांगते अरे 2 वर्षापासून ना तिचं लग्न झालं आहे ना, तसं ती आमच्या घरात हेच करते आणि आमच्या घरात हेच चालू आहे. सँडीला की म्हणतो बापरे, मला वाटलं होतं की आमची मैत्री तुटल्यानंतर प्रिया बदलली असेल, पण ती तर खूपच हॉरिबल मुलगी आहे. आणि पुढे म्हणतो की डॉक्टर अश्विनसारख्या चांगल्या माणसाला फसवती ती. आता अर्जुन म्हणतो की हो, आणि अर्जुन पुढे म्हणतो की हो, आणि म्हणूनच आम्हाला तिच्याबद्दल जितक्या जास्त गोष्टी समजतील ना तितक्या आम्हाला जाणून घ्यायच्याच म्हणून. आता सँडी म्हणतो प्रिया पूर्वीसुद्धा तशीच होती आणि कितीतरी जणांसोबत फक्त पैशासाठी फिरायची ती. असं सँडी आता एक एक गोष्ट करून प्रियाची सांगायला लागतो. एकाच्या बाईकवरून दुसऱ्याच्या बाईकवर तिसऱ्याच ठिकाणी पोचायची, आणि त्यात जर का कोणी श्रीमंत मुलगा भेटला ना तर त्याच्या मागे मागे फिरायची. आता आणि पुढे म्हणायचे आणि मग प्रिया जमेल तेवढा त्या मुलाकडून ना पैसे उकळायचे. आता अर्जुन म्हणतो अश्विन अशा मुलीच्या प्रेमात पडलाच कसा. तर सँडी म्हणतो एखाद्याला प्रेमात कसं पडायचं ना हे त्या प्रियाला चांगलंच माहिती, आणि त्यात जर का तिने जाळं टाकलं ना तर त्यातून कोणीच निसरू शकत नाही, असं सँडी सगळं सांगत असतो. सायली म्हणते की हो पण प्रियाचं सत्य सगळ्यांसमोर आपण तर आणणारच होतो, मग अश्विन भाऊजींसमोर तिचं हे रूप आणायला काय हरकत आहे. अर्जुन म्हणतो म्हणजे नक्की काय चालू आहे तुझ्या डोक्यामध्ये. तर सायली म्हणते सांगते, आणि सँडीला म्हणते पण सँडी या सगळ्यात ना आम्हाला तुझी मदत लागेल. सँडी म्हणतो मी नक्की मदत करेन, पण मला नक्की काय करायचं आहे. तर सायली आता बघा हा काहीतरी एक म्युझिकली असा प्लॅन सांगते, जो की आपल्याला ऐकवला नाही. आता तो सँडी आणि अर्जुन या दोघांना पण तो प्लॅन सांगते, आणि हे दोघं जण सुद्धा डन असं म्हणतात. अश्विन म्हणत असतो प्रियाला
अगं आत्ता मी तुला परवाच तर 20,000 रुपये ट्रान्सफर केले होते, काय केलंस तू ते इतक्या पैशांचं? संपले लगेच. प्रिया म्हणते अरे असं काय करतोस? अरे आपण त्या मंदिराकडच्या माणसांना दान नाही का केले? अश्विन म्हणतो अगं आपण त्यांना 20,000 रुपये नाही दिले, तू पाकिटात फक्त 3-4 हजार रुपयेच घातले होते, बघितलं होतं मी आणि माझं लक्ष होतं. बाकीच्या पैशांचं काय केलंस तू? खर्च केलेस, शॉपिंग केलीस त्याची? तर प्रिया म्हणते हो शॉपिंग केली. अरे अस्मिताच्या बाळासाठी शॉपिंग केली आणि तो सुद्धा खर्च आलाच ना, म्हणून फक्त 20,000 मागते मी. आता अश्विन म्हणतो अगं 20,000 रुपये ते 20,000 रुपये 20 रुपये असल्यासारखं काय मागतेस ते? आणि पुढे अश्विन म्हणतो आणि हे बघ तू पैसे कुठे खर्च करतेस यावर माझं ऑब्जेक्शन नाही आहे, कारण मी तुला स्वतः म्हणालं होतं की मी तुला सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करीन म्हणून. अगं पण आपले पैसे कुठे खर्च होत आहेत, काय होत आहेत, या सगळ्याचा हिशोब आपल्याला माहिती असायला हवा ना. प्रिया म्हणते हो हिशोब हा असायलाच हवा आणि म्हणते मी हिशोब ठेवीन, हां लिहून ठेवीन. अश्विन म्हणतो की गुड म्हणून आणि म्हणतो की लिहून ठेवतच जा हिशोब आणि म्हणतो मी 3-4 दिवसात तुला पैसे ट्रान्सफर करतो. प्रिया म्हणते अरे 3-4 दिवसात? आता अश्विन म्हणतो अगं एवढी मोठी अमाऊंट रोज कशी देणार ना मी? आणि पुढे म्हणतो की हां पण 3-4 दिवसात दे ना हे नक्की, हां असं अश्विन म्हणतो. आणि आता बघा प्रिया घाण तोंड करून मनातल्या मनात म्हणते हिशोब ठेवत जा म्हणे. अरे हा हिशोब जर का तू वाचलास ना तर तुला चक्कर येईल, पण आता तू सुद्धा इतके प्रश्न विचारायला लागलेत म्हणल्यानंतर मी पैसे कुठून मिळू मला तेच कळत नाही. अश्विन म्हणतो काय कर ठीक आहे ना? प्रिया म्हणते हो म्हणून आणि म्हणते मी येते हां आणि म्हणून आता तिथून हॉस्पिटलमधून निघते. अर्जुन पोलिसांना फोन करतो आणि म्हणतो की हॅलो इन्स्पेक्टर, तुम्हाला साक्षी शिकरेबद्दल जर का काही समजलं तर मला नक्की सांगा. हां सायलीमध्ये ही साक्षी कधी सापडेल ना काय माहिती? अर्जुन म्हणतो सापडेल, नक्की सापडेल आणि या साक्षीसोबत सचिनसुद्धा सापडेल. सायली म्हणते तसंच होऊ दे, पण या सचिनच्या नादात आपलं ना प्रियाकडे दुर्लक्ष नको व्हायला, आपली नजर जराशी वळली ना की ही लगेच काहीतरी नवीन कुटाणा करून ठेवेल. आता अर्जुन म्हणतो 1 मिनिट म्हणून आता गाडीतून एक फाईल काढतो. आता गाडीतून एक ती फाईल काढून सायलीच्या हातामध्ये देतो. आता त्या फाईलवरती ना एक नाव लिहिलेलं असतं, तर त्या फाईलवरती लिहिलेलं असतं मिशन भांडाफोड म्हणून आणि म्हणतो की या फाईलमध्ये आपण शोधलेले प्रियाच्या विरोधातले सगळे पुरावे आहेत म्हणून. आता सायली ती फाईल बघते आणि म्हणते अहो पण ही फाईल तुम्ही हे पुरावे असे एका फाईलमध्ये ठेवलेत? अर्जुन म्हणतो हो. सायली म्हणते अहो हे पुरावे कोणाच्या हाती लागले तर प्रियाचं किती लक्ष असतं आपल्यावरती माहिती आहे ना. अर्जुन म्हणतो डोंट वरी, या सगळ्याचा बॅकअप आहे माझ्याकडं, कुणी हे पुरावे डिस्टर्ब करू शकत नाही. सायली म्हणते तरीसुद्धा ही फाईल ना ऑफिसमध्येच ठेवा, घरी नको. आता अर्जुन म्हणतो ओके मिलॉर्ड म्हणून आता ते फाईल पुन्हा चेक करत असतो. आता अर्जुन आणि ती सायली ती फाईल चेक करत असताना सायलीला वाटतं की आपण सदा आणि मैनाच्या मुलींना भेटलो तर म्हणजे त्यांना भेटून त्या टीना मीना ज्या आहेत ना आपल्या घरी आल्या होत्या त्यांना अर्जुन म्हणतो मला नाही वाटत की त्यांना भेटून काय उपयोग होईल. इनफॅक्ट जर का आपण सदा आणि मैनाच्या शेजाऱ्यांना विचारलं ना तर आपल्याला बऱ्याच गोष्टी कळू शकतील. आता सायली म्हणते ती बबली लोखंडे आपल्याला कळली, तितकी जर का मस्तीखोर असेल ना तर नक्कीच सगळ्यांच्या लक्षात असेल. सायली म्हणते अहो आपण आत्ता जाऊया का तिथे? अर्जुन म्हणतो हो चल बस म्हणून आता हे दोघे जण सुद्धा गाडीत बसून सदाशिव आणि मैनावतीच्या घरी जायला निघतात. इकडे आपण दुसरा सीन बघतो. हीच हा सचिन जो आहे तर तो एक डुप्लिकेट मोबाईल घेतो आणि लगेचच फोन लावायचं नाटक करतो. हां हॅलो नाही एक्स्ट्रीमली सॉरी असं म्हणत असतो आणि आता फोनवरती असं दाखवत असतो की जसं काही याला खूपच कर्ज आहे म्हणून आणि म्हणत असतो की माझं पहिलं इन्स्टॉलमेंट मी करतो, मला थोडेच दिवस द्या. हो ऐका नाही असं करून जो काही आहे तो विवळत असतो आणि फोनवरती बोलत असतो. इतक्यातच आपण पाहतो की पाठीमागून साक्षी येते आणि आता हा सचिन म्हणत असतो ऐका ना मी करतो ना कॉल बॅक करतो. आता एवढंच वाक्य ऐकलं की साक्षीच्या हातून जोरात आहे ना ती सँडविचची प्लेट खाली पडते आणि साक्षी एवढी म्हणजे हायपर झालेली असते की कारण तिला काय वाटत असते की हा पुन्हा जातो की काय म्हणून. आता पुन्हा आपल्याला सीन दाखवलेला आहे. अर्जुन आणि सायली इकडे सदाशिव आणि मैनावतीच्या घरी आलेले असतात. आता तिथे पाहतात तर त्यांच्या घराला तर कुलूप असतं. आता अर्जुन म्हणतो की दाराला तर कुलूप आहे आणि पुढे म्हणतो की म्हणजे सदा आणि मैना कुठेतरी बाहेर गेलेत आणि म्हणतो की दॅट्स ग्रेट. आता आपण एक काम करू तोपर्यंत ना आजूबाजूला चौकशी करून घेऊया. आता सायली म्हणते हो. इतक्यातच तिथे एक माणूस येतो. आता तो माणूस आल्यानंतर अर्जुन त्या माणसाजवळ चौकशी करतो. अर्जुन म्हणतो की ते सदाशिव आणि लोखंडे कुठे गेलेत, काय तुम्हाला त्याबद्दल काही माहिती आहे का? आता तो माणूस म्हणतो ते दोघेजण सुद्धा ना सकाळपासून दिसले नाहीत आणि त्यांचं दुकानसुद्धा बंद आहे. अर्जुन म्हणतो की सकाळपासून बंद आहे, बरं किती वाजता येतील काय अंदाज आहे का? तो माणूस म्हणतो की माहीत नाही, पण जवळपास कुठे गेले असतील असं वाटत नाही, कारण ते जेव्हा लवकर येणार असतात ना तेव्हा त्यांची चावी आमच्याकडे ठेवून जातात आणि तसेही सदा आणि महिन्याचं काही खरं नाही हो, हे दोघेजण अधूनमधून गायब होतच असतात असं तो माणूस म्हणतो. अर्जुन म्हणतो बरं थँक्यू म्हणून आता तो माणूस जातो. आता या दोघांनी सुद्धा मास्क घातलेला असतो आणि आता आपण पाहतो की इकडे अर्जुन आणि सायली दोघंसुद्धा
चेहऱ्यावरचा मास्क काढतात. सायली म्हणते सदा आणि मैनाकडे पैसे नसताना ते दुकानाचं कसं काय बंद ठेवू शकतात, आणि ते दादा म्हणाले नेहमीसारखी चावी पण ठेवलेली नाहीये. मला ना हे सगळं काही साधंसुद्धा वाटत नाहीये. सदा आणि मैनाच्या अशा अचानक निघून जाण्यामागे प्रियाचाच हात आहे, खात्री आहे माझी. अर्जुन म्हणतो मला सुद्धा असंच वाटतंय. आता बघा आता अर्जुन काय करतो की डायरेक्ट फोन करतो चैतन्यला आणि म्हणतो की हॅलो चैतन्य, आणि म्हणतो की हे बघ आम्ही आता सदाशिव आणि मैनावतीच्या इथेच आहोत, पण ते दोघं जण सुद्धा घरी नाही आहेत आणि ते कधी येणार आहेत हे पण माहिती नाही आहे. आणि हो मलाही असंच वाटतं की यामागे प्रियाचाच हात आहे, असं अर्जुन फोनवर बोलत असतो. आणि पुढे म्हणतो की एक काम कर, आपल्या ऑफिसमधल्या एका पिऊनला इथे पाठव आणि सांग की यांच्या घरावरती लक्ष ठेवायला, आणि मध्ये मध्ये अधूनमधून मला थोडं अपडेट करायला सांग, ओके. असं म्हणून अर्जुन फोन ठेवतो. सायली म्हणते इथून पुढं प्रत्येक पाऊल आपल्याला ना खूप खबरदारीने टाकायला हवं, कारण एखाद्या गोष्टीचा पुरावा आपल्या हातात आलाय असं जर का प्रियाला समजलं ना तर ती तो पुरावा नक्कीच नाहीसा करेल, अगदी सदा आणि मैनासारखा, असं सायली सांगत असते. अर्जुन म्हणतो बरोबर आहे तुझं. आणि आता आपण पाहतोय की दुसरा सीन. इकडे साक्षीच्या हातून सँडविचची प्लेट पडलेली असते. साक्षी आता घाबरून सचिनला म्हणते की तू परत माझ्याशी खोटं बोलास ना, हां सांग ना, तू खोटं बोलास ना, आधी खोटं बोलास की तुझं लग्न झालं नाही, त्यानंतर तू तुझ्या बायकोशी कॉन्टॅक्ट ठेवलास आणि आता परत तू तुझ्याशीच बोलतोय. सचिन म्हणत असतं की नाही मी माझ्या बायकोशी नाही बोलत आहे. तर साक्षी म्हणते नाही तू खोटंच बोलतोय म्हणून. आणि मग साक्षी म्हणत असते की तू मला फसवतोयस, तू सारखं मला फसवलेस म्हणून. आता तिथले बेडवरती सगळे कपडे वगैरे विस्कटायला लागते आणि म्हणत असते की तू फसवलंय मला. सचिन म्हणतो साक्षी रिलॅक्स, अगं मी माझ्या बायकोशी बोलत नव्हतो गं साक्षी, अगं ते माझे अकाउंट जे फ्रीज झालेत ना त्यामुळे मला कॅनडामधून एका माणसाकडून लोन घ्यावं लागलं होतं आणि त्याच्याशीच बोलत होतो मी. साक्षी म्हणते तू पुन्हा खोटं बोलतोयस, मला माहिती आहे तुझं त्या अस्मितावरती प्रेम आहे आणि आता तू तुझ्या बायकोकडेच निघून जाणार आहे. सचिन म्हणतो अगं कुठल्या टोकाला जातीस तू साक्षी, अगं ट्रस्ट मी तुला सांगू का, मी ज्या लोकांकडून लोन घेतलं होतं ना तर ते अतिशय डेंजरस लोक आहेत गं, ते मला असेच सोडणार नाहीत आणि जर का माझा फोन लागला नाही ना तर ते आता कुठल्याही थराला जाऊ शकतात, म्हणून मी दुसऱ्या नंबरवरून त्यांना कॉल करत होतो. हे बघ म्हणून आता खिशातला मोबाईल काढून दाखवतो आणि म्हणतो की यामध्ये काहीच नंबर आहेत, यात माझ्या बायकोचा सुद्धा नंबर नाही आहे साक्षी. साक्षी म्हणते मग हे सगळं का लपवलंस तू, सांग ना, या सगळ्या गोष्टी मला ॲक्सिडेंटली कळल्यानंतरच मग का तू मला सांगतोस. आता सचिन म्हणतो कारण तू माझ्याबद्दल खूप पॉझिटिव्ह आहेस साक्षी, म्हणून मी तुला सांगत नव्हतं. आणि मला माहीत नाही का जर का मला कोणी त्रास दिला तर तू त्यांच्यावर किती चिडशील हे मला माहीत नाही का, आणि मग हे सगळे डिटेल्स मी तुला देऊन का अपसेट करू, म्हणून मी तुला सांगितलं नाही. मला ना तुला प्रोटेक्ट करायचं आहे गं साक्षी, आणि या सगळ्यामध्ये ना मला तुला खेचायचं नाही आहे, असंही हा सचिन म्हणत असतो. आता कुठे जाऊन साक्षीला खरं वाटतं आणि म्हणते की किती अमाऊंट आहे त्यांची, असं विचारते की मग फेडून टाक सगळं कर्ज. असं म्हणल्यानंतर आता आपल्याला डायरेक्ट दुसरा सीन दाखवला आहे. इकडे आपण पाहतो हॉस्पिटलमध्ये आता अर्जुन आणि सायली बाळासोबत खेळत असतात. आता सायली म्हणत असते की अहो घेते ना तुम्ही बाळाला, तर अर्जुन म्हणत असतो नाही 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 मी नाही घेणार. सायली म्हणते अहो घ्या की एकदा. तर अर्जुन म्हणत असतो की नाही नाही मी नाही घेणार. अस्मिता म्हणते अरे तू बाप होशील तेव्हा तू काय करशील. तर अर्जुन म्हणतो नाही गं मला भीती वाटते गं, मला नाही जमणार ते बाळाला घ्यायला. सायली म्हणते अहो काही काय घ्या बरं बाळाला, चला हात करा पुढे, असं म्हणते. आणि सायली आता अर्जुनच्या हातामध्ये बाळाला देते आणि घ्या बरं असं म्हणत असते. आता अर्जुन बाळाला घेतो आणि आता सायली सांगते की आणि हां न चुकता मानेखाली हात ठेवायचा, हां म्हणून आता अर्जुनच्या हातात बाळाला दिलं जातं. आता अर्जुन आणि सायली दोघेजण मिळून बाळाशी खेळत असतात. आणि आता हॉस्पिटलमधला सीन जो आहे ना तर तो म्युझिकली दाखवलेला आहे. आता आपण पाहतो की प्रतिमात्या सुद्धा येतात ना बाळाला बघण्यासाठी. आता हे सगळं सुद्धा म्युझिकलीच आहे. हां आता प्रतिमात्या बाळासाठी ना सोन्याची चेन घेऊन येतात आणि आता सायली ती सोन्याची चेन बाळाच्या गळ्यामध्ये घालते आणि आता सगळेजण खुश असतात. बाळासोबत सगळेजण खूप मस्त असे खेळत असतात. आता सायली बाळाला घेते आणि आता पाळण्यात झोपवते. आता अर्जुन प्रतिमात्या सुद्धा तिथेच असतात. आता बाळाला पाळण्यात झोपल्यानंतर अर्जुनला ना एक फोन येतो. अर्जुनला आता त्याच्या ऑफिसमधल्या पिऊनचा फोन येतो आणि तो म्हणतो हॅलो साहेब. अर्जुन हॅलो साहेब म्हणतो की लोखंडेचं घर ना अजूनही बंदच आहे आणि इथे कोणी आसपास फिरकलं सुद्धा नाही, असं पिऊने सांगितल्यानंतर अर्जुन म्हणतो की ठीक आहे. आता आपण पुन्हा पाहतोय सीन दुसरा, तो म्हणजे साक्षी आणि सचिनचा. साक्षी म्हणत असते तुझं कर्ज फेड आणि सांग की किती रुपये द्यायचे. तर सचिन बघा हा मान वळूनच म्हणजे तिकडे तोंड करून उभा असतो. तर सचिन म्हणतो की 10 लाख रुपये. साक्षी म्हणते ठीक आहे मी देते. आता लगेच साक्षी म्हणतो पण ऐक हे बघ मला तुझ्याकडून असे पैसे नाहीत घ्यायचे, आणि लागतो ड्रामा करायला. लगेच म्हणतो की माझं प्रेम आहे तुझ्यावरती आणि मला तुझे पैसे वापरायचे नाही आहेत गं, आणि पण मला अस्मिताचे पैसे वापरायचे, तुझे नको आहेत पैसे वापरायला, म्हणून मी त्याचं क्रेडिट कार्ड वापरून हळूहळू ना ते लोन फेडणार होतो. ऐक. आणि म्हणतो की माझ्या मनामध्ये अस्मितासाठी कोणतंच इमोशन नाही आहे आणि प्रेम तर नाहीच नाही आहे मला अस्मिताबद्दल.
याबद्दल असं साक्षीला सांगतो आणि साक्षीला हे सगळं खरं वाटत असतं. साक्षी म्हणते ऐक ना सचिन, आता तू पैशांसाठी सुद्धा त्या अस्मिताकडे जाणार नाहीयेस आणि मला प्रॉमिस कर की तू आता माझ्यापासून काहीच लपवणार नाही आहेस. आणि पुढे म्हणते की आणि मला सोडून कधीच जाणार नाही आहेस. सचिन म्हणतो प्रॉमिस ग, खरंच प्रॉमिस. आणि आता तिला जवळ घेऊन म्हणतो की मला तुला सोडून ना कुठे जायचं पण नाही आहे, आय लव्ह यू असं म्हणत असतात. तर साक्षीसुद्धा तिला आय लव्ह यू टू असं म्हणते आणि पुढे म्हणते की बघितलंच किती फालतू कारणासाठी एक अख्खं सँडविच आपलं वाया गेलं ते, कारण तिच्या हातून सँडविच पडलेलं असतं ना, म्हणून साक्षी असं म्हणते आणि म्हणते की ठीक आहे मी दुसरं करते, तुला भूक लागली असेल ना. सचिन म्हणतो हो गो खूप भूक लागली. आता साक्षी ते खाली पडलेलं सँडविच घेते आणि जाते. आता साक्षी तिथून गेल्यानंतर बघा हा सचिन नाही ना, तो त्याचा खरा चेहरा दाखवतो. आता साक्षी तिथून गेल्यानंतर हा सचिन हसायला लागतो आणि म्हणतो की तू खूप स्वतःला स्मार्ट समजतेस ना साक्षी, तर पण मी तुझ्यापेक्षा ना सुद्धा खूप स्मार्ट आहे. हा फोन आणि यातलं सिम हे दोन्ही सुद्धा ना खोटंच होतं असं म्हणतो. बापरे, हा सचिन ना खूपच पोचलेला आहे. आता पुढे बघा पुढे सचिन म्हणतो की मला फक्त ना तुझ्याकडून पैसे काढायचे होते 10 लाख रुपये. बापरे, आणि लगेचच 10 लाख असं म्हणून हात काय चोळायला लागतो आणि इतका खुश होतो की आता त्याला साक्षीकडून 10 लाख रुपये मिळणार असतात म्हणून. आणि आता आपण पाहतो की पुढचं सीन आता रात्र झालेली असते आणि अस्मिता पुन्हा एकदा ना सचिनला सततच फोन ट्राय करत असते. आता प्रतापराव आणि या कल्पनाताई आहेत तर त्या पाळण्यामध्ये बाळ ठेवलेलं असतं आणि त्याच्याशी खेळत असतात. अस्मिता कंटिन्यू सचिनला फोन लावत असते आणि अशी थोडीशी परेशान झालेली असते. इतक्यातच अर्जुन आणि सायली तिथे येतात. आता ते दोघंजण सुद्धा बघतात की अस्मिता सचिनला फोन लावते आणि ती उदास आहे म्हणून. आता हे चौघंजण सुद्धा एकमेकाकडे बघतात, म्हणजे अर्जुन, सायली, प्रतापराव, कल्पनाताई. आणि आता अर्जुन काय करतो की या अस्मिताचा मूड ठीक करण्यासाठी म्हणून काय करतो की पटकन वातावरण चेंज करावं म्हणून लगेचच बाळाला उचलून घेतो, त्याच्याशी खेळायला लागतो, अस्मिताच्या मांडीवर देतो आणि म्हणतो ये इकडे मामाकडे, आपल्या मामाकडे ये, असं करून त्या बाळाला घेतो, अस्मिताच्या मांडीवर काय देतो. आणि आता सगळेजण मिळून खूप खुश असतात आणि हे सगळेजण ना एकमेक आता फोटो काढतात. पहिल्यांदा तर अर्जुन या सगळ्यांचा फोटो काढतो बाळासोबत, त्याच्यानंतर कल्पनाताई आणि प्रतापराव या दोघांचा फोटो काढतो, त्यानंतर फक्त सायली अर्जुनचा फोटो काढण्यात येतो आणि सगळ्यांना वातावरण एकदम अर्जुन खुश करून टाकतो हॉस्पिटलमधलं, जेणेकरून ही अस्मिता त्या सचिनची आठवण काढून उदास होणार नाही म्हणून. खरंच भाऊ असावा ना तर असा. प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं याबद्दल? आणि हो, माझ्या या सगळ्या मेहनतीसाठी प्लीज माझ्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करा, कारण अजूनही खूप प्रेक्षकाचे आहेत जे डेली रिव्ह्यू तर पाहतात पण चॅनलला अजून सबस्क्राईबच करत नाही, त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता आपण पाहतोय की पुढचा सीन आता आपल्याला दुसऱ्या सीनमध्ये दाखवलेला आहे. ही साक्षी जी आहे तर ती 10 लाख रुपये घेऊन येते सचिनच्या जवळ आणि त्याच्या हातात देते, म्हणजे इथे डायलॉग नाहीत नसतं, म्युझिकली दाखवलेलं आहे. आता ही साक्षी 10 लाख रुपये सचिनच्या हातात ठेवते, लगेच तो पैसे बघतो, खूप खुश होतो आणि जवळ तिला असं मिठीमध्ये घेतो आणि तो पैशाकडेच फक्त बघत असतो. आता ही साक्षीसुद्धा त्याच्या गालावरती वगैरे हात ठेवते आणि हे थोडंसं रोमॅन्टिक सीन दाखवलेलं आहे. याच्यानंतर आपण पाहतो की सकाळ झालेली असते. आता हॉस्पिटलमध्ये एकदम फ्रेश आणि आनंदी वातावरण असतं, सगळे सुभेदार हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. आता तिथे डॉक्टर मॅडम येतात आणि म्हणतात अस्मिताला मिसेस दीक्षित, आता तुम्ही तुमच्या बाळाला घेऊन ना घरी जाऊ शकता, ऑल द बेस्ट. आता अस्मिता म्हणते की थँक्यू. अश्विन पण म्हणत असतो की थँक्यू. आता तिथे प्रियासुद्धा असते. अश्विन म्हणतो बरं मी आता अस्मिता ताईला 4 दिवसानंतर घेऊन येतो आणि त्याच्यानंतर ना मंथली चेकअपसाठी सुद्धा घेऊन येतो, चालेल ना? तर त्या डॉक्टर म्हणतात ठीक आहे, म्हणून ते तिथून निघून जातात. आणि आता आपण पाहतो इतकं क्यूट बाळ दाखवलेलं ना, ते पाळण्यामध्ये बसलेलं असतं आणि हसत असतं. इतक्यात अर्जुनला ना एक मेसेज येतो आणि त्या मेसेजमध्ये लिहिलेलं असतं की लोखंडी आजही परत घरी आलेले नाहीत, असं अर्जुनला मेसेज येतो. आणि अर्जुन आता तिथे प्रिया जी आहे तर ती आवरावर करत असते आणि अर्जुन त्या प्रियाकडे बघत असतो की ही आवरावर करते आणि अर्जुन संशयानेच प्रियाकडे बघतो. आता आपण पाहतोय पुन्हा घरचा सीन सुभेदारांच्या घरातला. आता या कल्पनाताई ज्या आहेत तर त्या फोनवरती म्हणत असतात मला ना बाळाला असे छान चोळून आंघोळ घालणारी मसाजवाली बाई पाहिजे. अगं मी अशा ऐनवेळेला बघणारच नव्हती, मी अगोदरच बाई बघून ठेवली होती, पण ना ऐनवेळेस त्यांना गावाला जावं लागलं, असं कल्पनाताई फोनवरती बोलत असतात आणि म्हणत असतात की असेल तर मला नक्की सांग. हा चल मी ठेवते फोन. आता कल्पनाताई म्हणतात की अगं झालं का नाही तुमचं? अस्मिता ते येईल, अजून तुमचं डेकोरेशन पण चालूच आहे. आता ही विमल जी आहे ना तिची हाईट कमी असते आणि तिला काही आता बोलून लावता येत नाही, त्यामुळे ती म्हणते की वहिनी. आता लगेचच कल्पनाताई तिला मदत करतात. ती स्टूलवर चढते आणि आता फुगेवर वगैरे लावत असते. इकडे सायलीसुद्धा बाळाचा जो पाळणा आहे तर तो सजवत असते. आता कल्पनाताईंना तिथे सचिन आणि अस्मिताचा फोटो दिसतो. आता त्या काय करतात की तो फोटो घेतात आणि बाजूला नेऊन ठेवतात, कारण त्यांना आता सचिनचा फोटो अस्मिताच्या समोर नको असतो. आणि आता सायली मस्त अशी पाळण्याला डेकोरेशन करते. हे कल्पनाताई बघतात. सायली म्हणते आई मला त्रास झाला ना, बाळ कधी एकदा घरी येते आणि या पाळण्यात झोपता येते. तर आता अस्मिता म्हणते मला त्रास झालाय ना
की हा पाळणं तुझ्या बाळाकरता कधी वापरला जातोय म्हणून. आता सायलीला असते आणि काय आई असं म्हणत असते. आता विमल म्हणते वहिनी बघा हां झालं ना सगळं डेकोरेशन. तर कल्पनाताई म्हणतात हो झालं. आणि आपण पाहतोय की आता अश्विन, प्रिया आणि अर्जुन आणि प्रतापराव हे सगळेजण अस्मिताला घेऊन हॉस्पिटलमधून घरी येतात. आता अस्मिता घरी आल्यानंतर आता ही विमल, सायली आणि कल्पनाताई तिघीही तिचं स्वागत करतात. कल्पनाताई म्हणतात अस्मिता चप्पल काढून तिच्या पायावरती पाणी घालतात, तिच्यावरून तुकडा ओढून टाकतात आणि म्हणतात की बाळाची बरोबर ठेवते. म्हणून आता बाळाचं आणि तिचं औक्षण करून सायली या सगळ्यांना घरामध्ये घेते. आता सायली अस्मिताला सांगते की अस्मिताताई उजवं पाऊल पहिल्यांदा टाका आणि घरात या असं म्हणल्यानंतर अस्मिता उजवं पाऊल टाकते आणि घरात येते. सगळेजण आता सोफ्यावर बसतात. अर्जुन म्हणत असतो अस्मिता येते बाळाला ना सायलीकडे दे ना. तर अस्मिता म्हणते अरे तू पण घेऊ शकतोस बाळाला. तर अर्जुन म्हणतो नाही मला ना भीती वाटते गं, मी नाही घेणार, तू दे ना सायलीकडे, मला ना त्याच्याशी खेळायचं आहे म्हणून. आता पहिल्यांदा तर अस्मिताला सोफ्यावरती बसवलं जातं. आता सगळेजण छान बाळाशी खेळत असतात किती गोड आहे म्हणून. आता सायली काय करते की सायली बाळाला घेते आणि मांडीवर घेऊन बाळाला तिथं बसते. आता अर्जुन पण तिच्या शेजारी बसतो. आता ते क्यूट बाळाला ना ही सायली खेळवत असते, अर्जुन पण खेळवत असतो, अश्विन पण हॉलमध्येच असतो. आता तिथे विमल असते, कल्पनाताई असतात, प्रतापराव असतात, सगळे सुविधांना खूपच खुश दाखवलेले आहेत. आणि ही प्रिया मात्र लगेचच म्हणते मी आले हां म्हणून लगेच तिथून पळायला बघते. आता कल्पनाताई म्हणतात अगं तू कुठे निघालीस आणि म्हणतात की तन्वी सगळ्यांच्या करताना जरा कॉफी कर ना. आता असं म्हणल्यानंतर प्रियाच्या चेहऱ्यावरचा बघा हा रंग सोडतो आणि कल्पनाताई म्हणतात आणि हो सायलीला चहा आणि अस्मितासाठी ना दूध गरम कर ना. तर प्रिया म्हणते की मी काय म्हणते 5 मिनिटांनी केलं तर चालेल का, जरा फ्रेश होऊन येते. आता कल्पनाताई म्हणतात की अगं आधी कर, पण ती काय ऐकत नाही. प्रतापराव म्हणतात तन्वी कल्पनाने जे काम सांगितलंय ना तर ते आधी कर आणि मग नंतर जा, तुला कुठे जायचं आहे ते. आता असं म्हणल्यानंतर प्रियाचा नाईलाज होतो. तर ती म्हणते की करते हां करते म्हणून इतकं तोंड घाण करत असते आणि तोंड घाण करून आता ती किचनमध्ये जाते. आता सायली बाळाकडे बघून म्हणत असते अरे वा मामीकडे बघून कसा गोडा हसतोय म्हणून. अर्जुन म्हणतो नाही मामीकडे नाही तर मामा बसलाय ना म्हणून मामाकडे बघून तो गोडा हसतोय. आता अश्विन म्हणतो की एक मिनिट याला काय अर्थ आहे. म्हणतो की अरे त्या बाळाला हा सुद्धा मामा आहे आणि म्हणत असतो की बाळाला सांगतो की बाळा हे बघ तुझ्या जन्माच्या वेळेला सगळं तुझ्या आईला सगळ्यात जास्त मदत ना मी केलेली आहे. प्रतापराव म्हणतात की करेक्ट म्हणून. आणि अश्विन म्हणतो की त्यामुळे तुझा फेवरेट मामा कोण असेल तर मी असणार ना तुझा फेवरेट मामा असं अश्विन आता त्या सांगत असतो. आता सायली म्हणते बाळाकडे बघून सगळेच आमचे लाडके आहेत, सगळेच आमचे लाड करतात, आजी आजोबा आवडतात, आजी आजोबा लाड करतात आणि पंची आजी तर अजून आम्हाला भेटलीच नाही असं अस्मिता त्या बाळाला सांगत असते. अर्जुन म्हणत असतो हो ना पूर्णाजी आहे ना, तर पूर्णाजी तुला ना मांडीवरच घेऊन बसणार, तुला खाली ठेवणारच नाही. कल्पनाताई सुद्धा म्हणत असतात की हो ना म्हणून. त्या बाळाचे ना खूप लाड चालू असतात. आता अश्विनना खूप खुश असतो बाळ घरात आलंय म्हणून. आणि बघा हां प्रतापराव कल्पनाताईंना खुणवतात की इकडे म्हणून. आता त्या सोप्यावर शेजारी बसतात. आता प्रतापराव म्हणतात की अर्जुन बाळाला घ्यायला अजून घाबरतोय पण सायलीच्या साथीने किती छान सांभाळतोय बघ बाळाला असं आता अर्जुनकडे पोट करून ना प्रतापराव म्हणत असतात. कल्पनाताई म्हणतात आता ना या दोघांनी सुद्धा ना मनावर घ्यायलाच हवं आणि असं हे दोघंजण बोलत असतात. आता प्रतापराव म्हणतात बरोबर आहे. कल्पनाताई म्हणतात म्हणजे आपल्याला ना दोन्ही नाटून तर एकत्रच खेळवता येतील. आता सायली बाळाशी बोलत असते आणि बाळा हे बघ हे आपल्या विमलताई येता म्हणजेच विमलाजी. आता विमल तर लाजतेच. विमलाजी म्हणल्यानंतर सगळेजण हसत असतात. आता विमलाजी म्हणल्यानंतर विमल पण बाळाशी खेळत असते आणि म्हणते की किती गोड बाळ आहे आणि म्हणते की अस्मिताताई बाळ ना अगदी तुमच्यासारखा दिसतंय मातृमुखी सदा सुखी असं विमल म्हणते. आता बघा अस्मिताच्या मनात येते की अरे किती सगळेजण ना मातृमुखी म्हणून म्हणजे बाळाला खुश ठेवतायत, खेळवतायत. आणि अस्मिता आता विचार करायला लागते, म्हणते की जी गोष्ट अर्जुन आणि सायली करतायत खरं तर ती गोष्ट सचिनने करायला हवी. बाळाची, घरातल्या माणसांची, या नात्यांची, सगळ्यांची ना ओळख करून द्यायला हवी होती सचिनने. आपण सचिन तर इथे नाहीच आहे असं म्हणून अस्मिताना मनातल्या मनात खूप उदास होत असते. शेवटी नवरा आहे ना तिला तर त्याची आठवण येतच असते. आणि इकडे प्रिया बघा इकडे प्रिया आता किचनमध्ये कॉफी करत असते आणि म्हणत असते काय पण त्या बाळाचं कौतुक चाललंय आणि जसं काय अस्मिता ही जगातली पहिलीच आई आहे पण हे माझ्या पथ्यावरच पडलेलं आहे आणि म्हणते की सगळे सुभेदार या बाळामध्ये बिझी आहेत तोपर्यंत ना मला इथून सटकता येईल असं प्रिया म्हणते. आणि म्हणते की कुणी ना फुकटच्या चौकशा सुद्धा करणार नाही. आता इतक्यातच काय होतं की विमल किचनमध्ये येते. आता विमल तिथे आले की प्रिया म्हणते विमल दुधाकडे लक्ष दे मी आलेच. विमल म्हणत असते अहो पण वहिनी. तर प्रिया म्हणते लक्ष दे म्हटलं ना, लक्ष दे गुपचूप मी आलेच म्हणून आता तिथून सटकते. इकडे हॉलमध्ये कल्पनाताई म्हणत असतात अस्मिता आम्ही काय बाळाची इथेच कौतुक करत बसू, तेव्हा ना तुला आराम करायला हवा. सायली तिला ना
रूममध्ये घेऊन जा. अस्मिता म्हणते नाही नाही नको, मी इथेच बसते ना, त्या हॉस्पिटलमध्ये ना सतत झोपून ना मला ना खूप कंटाळा आलाय गं, आता मी नाही बरं झोपायला जाणार. आता सायली म्हणते अस्मिता ताई हे बघा, आता तुम्हाला आरामाची गरज आहे ना जास्त, आणि तुमच्या खोलीत सतत कोणी ना कोणी असेलच ना, चला बरं आता तुम्ही. आता कल्पना सुजाता म्हणतात जा लवकर. आता अश्विन म्हणतो की अस्मिता ताई हे बघतो, आता आमचं सगळं ऐकणार आहेस तू, कळलं का, आणि बाळाच्या बाबतीत ना नो कॉम्प्रोमाइज. आता असं अश्विनने आता चांगलंच ठणकावून सांगितलं. आता काय करते सायली, अर्जुन आणि अस्मिता आता हे तिघंजणं सुद्धा ना रूममध्ये जातात. आता सायली रागाने लगेचच बघते की अर्जुन म्हणतो हो हो आलं लक्षात, की बायकोची नजर असली की नवऱ्याला स्प्रिंगसारखं उडून यावं लागतं, आणि आता सगळ्या त्या बॅग वगैरे घ्यायला लागतो. प्रतापराव म्हणतात चला अर्जुन संसाराचे धडे शिकतोय, पण अर्जुन आता फक्त बॅगा शिकायची प्रॅक्टिस करून उपयोग नाही हां. आणि पुढे म्हणतात की आता ना बाळाला सांभाळण्याची सुद्धा ना तू प्रॅक्टिस करून घे. आता असं म्हणल्यानंतर अर्जुन लाजत असतो. सगळेजण आता अर्जुन आणि सायलीकडे बघून हसत असतात. अर्जुन म्हणतो की हो करतोय तितक्यातच त्याच्या हातून एक पिशवी पडते. सायली म्हणते अहो सावकाश, बाळाचे सामान आहे त्यात. अर्जुन लगेच सॉरी बायको असं म्हणत असतो, घेतो हा. म्हणून आता सगळेजण रूममध्ये चाललेले असतात. कल्पनाताई म्हणतात अर्जुन तू सायलीकडून सगळं ट्रेनिंग घे बाबा, त्याशिवाय सायली काय मनावरती घेणार नाही. आता सायलीला असते काय आई म्हणून, आता अर्जुन पण मम्मा म्हणून लाजत असतो. आता सगळेजण जातात बाबा एकदाच्या रूममध्ये. आता सायली, अर्जुन आणि अस्मिता तिघंजण सुद्धा रूममध्ये जातात. आता रूम इतकी छान डेकोरेशन केलेली असते, अस्मिताला खूप आवडतं. अस्मिता म्हणते बापरे किती सुंदर केले. सायली म्हणते आवडलं नाही. अस्मिता म्हणते हो मला तर वाटतच नाही की ही रूम माझी आहे म्हणून. सायली म्हणते आता ही रूम तुमची नाहीच आहे, आता ही बाळाची खोली आहे, आणि आता या घरात जे काही होणार ना ते फक्त बाळासाठी होणार आहे. असं म्हणल्यानंतर अस्मिता आता बेडवरती बसते, आणि अर्जुन म्हणतो की वा माझ्यासाठी सुद्धा सरप्राईजच आहे, हे सगळं तू केलंस. आता सायली म्हणते हे सगळं ना मी, विमलताई आणि आई आम्ही तिघींनी मिळून केले म्हणून. आता सायली बाळाला देते अस्मिताकडे आणि म्हणते की अस्मिता ताई तुम्ही आता आराम करा हा. अर्जुन म्हणतो बायको ह्या पिशव्या कुठं ठेवू. आता सायली म्हणते ठेवा इथे, मी नंतर नीट लावून ठेवीन म्हणून. अर्जुन म्हणतो अस्मिताई आता गप्पा मारत बसू नकोस, आराम कर हां. सायली म्हणते थांबा जरा मी पण येते. अस्मिताई दूध गरम झालं असेल तर मी घेऊन येते हां. अस्मिता म्हणते बरं. आता अर्जुन आणि सायली आता या दोघीजणं सुद्धा ना बाहेर जातात म्हणजे दूध आणण्यासाठी म्हणून. आणि अस्मिता सगळी रूम बघत असते, आणि इतक्यातच तिचं लक्ष जातं टेबलवरती, तर तिचा ना पिवळ्या साडीवरचा एक वेगळाच फोटो तिथे ठेवलेला असतो. आता ही अस्मिता तर आहे ना, तर ती बाळाला पहिल्यांदा मांडीवरच ठेवते म्हणजे हातातून, आणि आता तो फोटो हातात घेते आणि म्हणते अरे इथे तर माझा आणि सचिनचा फोटो होता, पण सचिनचा फोटो या सगळ्यांनी मिळून इथून काढून टाकलाय. असं म्हणून अस्मिता खूप दुःखी झालेली असते, कारण आता तिथे सचिनचा फोटोसुद्धा ठेवू देत नाहीत. आणि अस्मिताला ना खरंच खूप वाईट वाटत असतं. आपण पुन्हा एकदा सुभेदारांच्या घरातला सीन पाहतोय. ही प्रिया तिच्या रूममध्ये ना पर्स आवरत असते, आणि म्हणते या सुभेदारांनी ना मला नोकरांनी करून टाकलंय, आणि त्या अस्मिताच्या मुलाची तर ना आयाच बनवून टाकलंय मला, म्हणजे पर्सनल काही कामं करताच येत नाहीत. असं म्हणून बराबर काही गोष्टी ज्या आहेत त्या पर्समध्ये टाकत असते. आता त्या ड्रॉवरमध्ये पैसे वगैरे घेते, आणि एवढं आवरून ना तिला आता निघून जायचं असतं ना सगळ्यांना सोडून. आणि आता म्हणत असते की कर प्रिया कर हं, अजून चांगुलपणाची नाटकं कर, कसं भवतोय बघते तुला, असं ना मनाशीच बोलत असते. आणि पुढे म्हणते की पण नाही आता नाही हां, सगळेजण त्या बाळाच्या अवतीभोवती आहेत ना, तोपर्यंत स्वतःला सेव्ह करायलाच हवं असं प्रिया म्हणत असते. आणि पुढे म्हणते की जी माणसं अर्जुनाने सायलीला माझ्याबद्दल सांगू शकतील ना, तर त्यांना गायब कसं करता येईल ना, तर ती मला बघायला हवं. आणि म्हणते की ती बाई हां करेक्ट, सदा महिनाकडून जिच्याकडे मी राहायला गेले होते ना, तर ती बाई आता ना मी, ती सगळ्यात मोठा धोका आहे माझ्यासाठी ती बाई, असं आता सायली म्हणते. आणि पुढे म्हणते की आता हे पैसे तिच्या घशात घालते आणि तिला पनवेलमधून हाकलूनच लावते असं प्रिया म्हणते. आणि बघा आता प्रिया पटकन तिथून निघून जाते, आणि अर्जुन आणि सायली तितक्यातच हॉलमध्ये येतात. आता हॉलमध्ये आल्यानंतर प्रिया पळालेली आहे बाहेर, हे नेमकं हे दोघेजण बघतात. आणि आता सायली लगेचच तिच्या मागे दरवाजापर्यंत येते ना, म्हणजे सायली अर्जुन दोघेसुद्धा येतात. आणि आता सायली म्हणते आईने त्रीला दूध गरम करायला सांगितलं होतं ना अस्मिताताईंसाठी, मग ही प्रिया मध्येच कुठे निघून गेली असं सायली म्हणत असते. अर्जुन म्हणतो एक मिनिट हा. म्हणून आता अर्जुन कोणाला तरी फोन करतो आणि म्हणतो की हॅलो मी काय सांगतोय ना तरी नीट ऐक असं म्हणतो. पण आता तो कोणाला बोलतो आणि काय बोलतो हे आपल्याला काही दाखवलं नाही, डायरेक्ट दुसरा सीन दाखवलेला आहे. अर्जुन आणि सायली एका ठिकाणी गाडीच्या बाहेर असे उभारलेले असतात, आणि ना तिथूनच ना असं भिंतीच्या आडून असं त्यांनी कॅमेरा फिरून दाखवलेला आहे, आणि त्या कॅमेऱ्याकडे अर्जुन सायली बघतायत आणि म्हणतात की आपला डिसिजन एकदम करेक्ट होता असं त्या भिंतीकडे बघून अर्जुन सायली म्हणतात. आणि म्हणतात की आता आपल्याला काहीच टेन्शन नाही, आता हे
का म्हणतात आणि हे तुम्हाला आता पुढे नक्कीच कळेल हां. आणि ठरलं तर मग आजचा हा भाग इथे संपतोय. उद्याच्या भागात आपण पाहतोय की प्रिया जाते त्या बाईच्या घरी आणि म्हणते अरे आता ही बाई कुठे गेली. अर्जुन आणि सायलीने या प्रियाला गाठलं तर नसेल ना, नाही तर त्यांनी गाठलं असेल तर माझं काय होईल. आणि आपण पाहतोय अर्जुन आणि सायली एका ठिकाणी नवीन ठिकाणी त्या बाईला घेऊन येतात आणि म्हणतात हे बघा तुमच्या जीवाला धोका असू शकतो म्हणून मी तुम्हाला सांगतोय की प्लीज एकट्या कुठेही जाऊ नकात. म्हणून आता ती बाई हो म्हणते. आणि आता इथे आपण पाहतोय की चैतन्याचा फोन आलेला असतो अर्जुनला. आता तो फोन सायली साऊंड ऑन करून ठेवते आणि म्हणते की साक्षी आणि सचिनबद्दल तुम्हाला काही कळलंय का. तर आता चैतन्य म्हणतो मी बघतो विचारून पोलिसांना. अर्जुन म्हणत असतो तू काय एवढी सिरियस होतीये. तर सायली म्हणते तुम्हाला माहिती ना तुम्ही माझ्यापासून अगदी छोट्यातली छोटी गोष्ट लपवली तरीही मला चालत नाही असं सायली अर्जुनला म्हणते. अर्जुनला आलेलं असतं टेन्शन. आणि आता उद्याच्या भागामध्ये आपण हे पाहणार आहोत की सायली आणि अर्जुन तन्वीच्या सत्याच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलेले आहे. त्यामुळे ना इथून पुढचे ठरलं तर मगचे भाग अतिशय इंटरेस्टिंग होणार आहे. त्यामुळे ना प्लीज नक्की पाहत राहा माझ्यावरती सिरियल. आणि हो माझ्या चॅनलला ना सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण तुम्हाला एकदम खरे रिव्ह्यू आपल्या या चॅनलवरती ऐकायला मिळणार आहे. तेव्हा प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला लाईक केल्याशिवाय अजिबात जाऊ नका. भेटूया तर उद्याच्या भागात. तोपर्यंत